नमस्कार रसिक हो, आपण पुणे येथील टिळक स्मारक मंदिर आपण अनुभवत आहोत। पुणे सांस्कृतिक राजधानी, आपल्या महाराष्ट्राची। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच असं म्हणणारे टिळक, त्यांनी स्वातंत्र्य आणि स्वराज्य मिळवून देण्यासाठी अपार कष्ट केले, देशाला खडबडून जागं केलं। असं जागं करायचं कार्य हे नाटकांनी केलेलं आहे आणि खूप आनंद वाटतोय मला की या टिळक स्मारक मंदिरामध्ये बऱ्याच वर्षानंतर येण्याचा योग आला। खूप अतिशय गाजलेलं नाटक, रत्नाकर मतकरी यांचं नाटक अलबत्या गलबत्या बाल नाटक आहे, आपण बघितलं आहे। आता प्रत्यक्ष बघायचं आहे, काय त्यात बदल झाला आहे, आपल्यात काय बदल झाला आहे तेही बघूया आपण। शनिवार आहे आज, सेकंड सॅटर्डे, रविवारीसुद्धा आलतो मागे, तेव्हाही गर्दी। चित्रपटाला जशी रीग लागावी, रांग लागावी तशी गर्दी ही शनिवारीसुद्धा असते, रविवारीसुद्धा असते। ही महत्त्वाची गोष्ट आहे। पुणेकरांप्रती एक कृतज्ञता व्यक्त करतो आहे की मराठी नाटक हे जिवंत ठेवण्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे। शेकडो वर्षापासून आपण हे करत आलेलं आहात। आता हे मराठी नाटक हे सातत्याने लिहिलं गेलं पाहिजे, नाविन्यपूर्ण प्रयोग, नाविन्यपूर्ण लेखन हे घडलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण नाटक तिकीट काढून बघायला जायला पाहिजे। जसं पुण्यामध्ये नाटक रोज त्याचे 3 ते 4 शो होतात, तसं इतर गावामध्ये, शहरामध्ये अधूनमधून प्रयोग व्हायला हवेत। तिथल्या संस्थांनी पुढाकार घ्यायला हवेत, कारण खूप कष्ट घेतले। शेकडो वर्षाआधी लोक पायी पायी चालायचे, कधी बैलगाडी असायची, कधी पायी पायी निघाले तंबू घेऊन। नाटक सुरू आहे, या नावाचं नाटक लिहायला हवं। नाटक कसं हे विकसित होत गेलं आणि नाटक सादर करण्यासाठी काय काय खस्ता लोकांना खाव्या लागल्या याबद्दल लिहायला पाहिजे। पुन्हा बोलूया आपण, बघूया अलबत्या गलबत्या।